नमस्कार बालमित्रांनो, सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीबद्दलची गोष्ट ऐकायची आहे ना, तर मागच्या वर्षीच आपण 5 दिवसांची एक गोष्ट केलेली होती. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, ती जरूर ऐका. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि लिटल स्टारला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण श्रीराम आणि भरत भेट ऐकणार आहोत. याआधी श्रीरामांच्या विविध गोष्टी आपण ऐकलेल्या आहात. त्याच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, त्या जरूर ऐका. सर्व गोष्टी ओळीने ऐका, तुम्हाला रामायण पठण केल्याचा आनंद मिळेल. आणि आज आपण ऐकणार आहोत श्रीराम भरत भेट. वशिष्ठांनी भरताला जवळ घेऊन त्याचे सांत्वन केले. कौसल्य आणि सुमित्रा मातांनीही त्याला धीराचे शब्द सांगितले. नंतर वशिष्ठांनी दशरथांची उत्तरक्रिया यथासांग भरताकडून करवून घेतली. सर्व आटोपल्यावर वशिष्ठांची अनुज्ञा घेऊन भरत श्रीरामांना परत आणण्यासाठी मोठ्या सैन्याने वनात गेले. तिन्ही माताही त्यांच्यासोबत होत्या. गंगा तटाकी शृंगवेरपुरी येथे भरताला मोठ्या सैन्यासह पाहून गुहाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. परंतु त्याच्या शंका जेव्हा निरसन झाल्या तेव्हा त्याने भरताला आपली मदत देण्याचे कबूल केले. श्रीरामाला पाहताच भरताचे अंतःकरण भरून आले. त्याने प्रेमभराने श्रीरामाला कडकडून मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीराम आणि भरत भेटीचा तो सोहळा अपूर्व होता. मग श्रीरामाने भरताला कुशल विचारले, आपल्या तातांची प्रकृतीबद्दल विचारले. हा प्रश्न कानी पडताच इतका वेळ कसा बसा आवरून धरलेला पितृशोकाचा हुंदका भरताच्या मुखातून बाहेर पडला. तो तुटकपणे एवढेच म्हणाला, ज्येष्ठा, तुझ्या वनगमनाने शोकविव्हल झालेले आपले तात आपल्याला सोडून गेले. काय? तात गेले? श्रीरामाचाही शोकमय उद्गार आला. त्याचा कंठ दाटून आला. आसवा वाहू लागल्या. सारेच खिन्न झाले, दुःखाने जड झाले. पितृवियोगाचे दुःख आवरून श्रीरामांनी पुन्हा स्वतःला सावरले. मोठे होऊन आपल्या भावंडांना मातांना धीराचे शब्द दिले. झाले गेले विसरून पुढच्या जीवनाला सामोरे जायला हवे असा निश्चय केला. श्रीरामाने भरताला राज्यकारभाराविषयी विचारले. तेव्हा भरताने सांगितले, बंधो, राज्य तुमचे आहे, तुम्हीच करा. मी आपली सेवा करण्यातच स्वतःला धन्य मानेन. अयोध्येचे राज्यसिंहासन तुझ्यापासून रीते आहे. प्रजा उदास आहे, कष्टी आहे. चल श्रीरामा, परत चल, अयोध्येला परत चल. मी तुला, सीताबहिणींना आणि लक्ष्मणाला परत न्यायला आलो आहे. चल श्रीराम, अयोध्येला चल, राज्य कर. प्रजेला आणि आम्हालाही तू आता पित्याच्या ठायी आहेस. भरताने श्रीरामाला अशा प्रकारचा प्रेमळ आग्रह केला. पण श्रीराम एकवचनी कर्तव्यनिष्ठ पुरुष होता. त्याने भरताची भावना जाणली, पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे हे ओळखून भरताला त्याने त्याची जाणीव करून दिली. ते म्हणाले, भरता, तुझे मन मी ओळखतो, पण तुझ्या म्हणण्याप्रमाणे मला वागता येणार नाही. पित्यांचे वचन मला पूर्ण केलेच पाहिजे. त्यासाठी वनवासात राहिलेच पाहिजे. आणि बंधो, अयोध्येचा राज्यकारभार तुला केला पाहिजे. ज्याच्या त्याच्या वाट्यास येणारे कर्तव्य ज्याने पूर्णच केले पाहिजे. उठ, कर्तव्याला लाग. ज्येष्ठा, जशी आपली आज्ञा. माझी एकच प्रार्थना आहे, ती ऐका. कसली? सांग भरता, सांग, श्रीरामांनी विचारले. मी अयोध्येला परत जातो. आपला आशीर्वाद असावा, पण आपल्या पादुका मला द्याव्यात. पादुका कशासाठी? श्रीराम अयोध्येच्या सिंहासनावर ठेवण्यासाठी. मी राज्यकारभार पाहीन, पण राज्य तुमचेच. तुमच्या पादुका तिकडे राहतील. तुम्ही वनवासातून परत येईपर्यंत या पादुका सिंहासनावर राहतील. ही माझी प्रार्थना आहे. मान्य आहे बंधो, मान्य आहे. श्रीरामांना आपल्या भावाचा अभिमान वाटला. मान्य आहे बंधो, मान्य. भरता, तुझ्यासारखा थोर हृदयाचा, विमल चारित्र्याचा भाऊ मला लाभला, हे केवढे माझे भाग्य. हे श्रीरामांचे उद्गार. श्रीरामाच्या पादुका घेऊन भरत परत अयोध्येला गेला. अयोध्येच्या राजसिंहासनावर पादुकांची प्राणप्रतिष्ठापना करून स्वतः नंदीग्रामला एका कुटीत तापसवेशीत धारण करून राहू लागला. श्रीरामांच्या नावाने राज्य चालवू लागला. आणखीन पुढे गेल्यावर त्यांना पंचवटी दिसली. पंचवटीतली तऱ्हेतऱ्हेचे वृक्ष आणि लावण्य पाहून तिघेही हरकून गेले. सर्वत्र रंगीबेरंगी फुलांचे गुच्छ, फळांचे घोस आणि चहूकडे इथे तिथे विविध प्रकारच्या छटा पाहून तिघेही हरकून गेले. तेवढ्यात शाल्मली वृक्षावर कोणीतरी आहे हे सीतामातेला दिसले. त्यांनी घाबरून विचारले की तुम्ही कोण आहात?
त्या पक्षाचा आवाज आला, "घाबरू नको सुनबाई." "सुनबाई?" श्रीरामांनी विचारले. "हां हां श्रीरामा, मी तुझ्या पित्याचा, राजा दशरथाचा मित्र जटायू. तातांना आमचे वंदन असो." श्रीराम त्वरेने म्हणाले आणि तिघांनीही जटायूपुढे आदराने मान वाकविली. जटायू म्हणाला, "या पंचवटीतल्या रम्य परिसरात तुम्ही खुशाल निश्चिंतपणे राहा बाळांनो. मी इथे बसून तुमची राखण करेन." जटायूचा निरोप घेऊन तिघे आणखी पुढे गेले. गोदावरीचा निळाभोर प्रवाह हिरवी वनश्री स्वच्छंदपणाने पाहत होते. मागे दूर अंतरावर निळ्या जांभळ्या डोंगररांगा दिसत होत्या. भोवतीचा केवढा तरी विस्तीर्ण परिसर सहज दृष्टीपथात येत होता. तिघांनाही स्थळ खूप आवडले. श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, "बंधू, इथेच आपण आपली कुटी लावावी." लक्ष्मणाने सुरेख कुटी तयार केली. सीता आणि श्रीराम तेथे सुखावले. दिवस मास उलटले, ऋतू पालटले. एके दिवशी एक कुरूप राक्षसीन त्या परिसरात श्रीरामांसमोर येऊन ठेपली. श्रीरामास म्हणाली, "माझे नाव शूर्पणखा." आता या पुढील गोष्ट आपण पुढील भागात ऐकणार आहोत. याच्या आधी सर्वांनी लेटेस्टला लाईक करावे, शेअर करावे, सबस्क्राईब करावे. थँक्यू व्हेरी मच.